श्री गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 34 व 35 मंदार आणि शमिका कथा। श्री गणेशाय नमः। ऋत्समद म्हणाले, एके दिवशी नारद इंद्राकडे गेले होते। देवराजाने त्यांचे यथोचित स्वागत केले। त्यावेळी झालेल्या भक्तिप्रधान चर्चेत शमीचे महात्म्य विशद करताना नारदांनी एक कथा सांगितली। ते म्हणाले, वितिहोत्र नगरात एक वैदिक ब्राह्मण राहत असे। त्याचे नाव औरव, सुमेधा ही त्याची पत्नी। त्या दाम्पत्यास शमिका नावाची एक कन्या होती। तिला त्यांनी लाडाकोडात वाढवली। ती 7 वर्षाची झाली तेव्हा पित्याने तिच्यासाठी वर संशोधन आरंभले। धौम्यपुत्र मंदार हा शौनक ऋषींपाशी विद्याभ्यास शिकत होता। तो अत्यंत ज्ञानी होता। औरवाने धौम्यांची भेट घेऊन मंदारला शमिका देण्याचा विचार बोलून दाखवला। विवाहाची चर्चा यशस्वी होऊन विवाह संपन्न झाला। मंदार आणि शमिका आनंदाने संसार करू लागले। एके दिवशी भ्रूशुंडी ऋषी त्यांच्या आश्रमात गेले होते। त्यांच्या भ्रूमध्यातून निघालेली सोंड आणि त्यांची स्थूल देहयष्टी पाहून मंदार आणि शमिकाला हसू अनावर झाले। भ्रूशुंडींना क्रोध आला। त्यांनी त्या दोघांना शाप दिला, तुम्ही माझे स्वरूप पाहून थट्टेने हसलात। या प्रमादाबद्दल तुम्ही उभयता वृक्ष व्हाल, पक्षीही तुम्हाला स्पर्श करणार नाहीत। शापवाणी पूर्ण होताच मंदारचे मंदार वृक्षात आणि शमिकेचे शमी वृक्षात रूपांतर झाले। या घटनेला महिना होऊन गेला। प्रिय शिष्य मंदाराची कोणतीही कुशल वार्ता कळली नाही। त्यामुळे शौनकांना मोठी चिंता उत्पन्न झाली। त्यांनी त्या दोघांचा आश्रमात व अन्यत्र शोध घेतला, पण काहीच कळले नाही। शेवटी त्यांनी अंतर्दृष्टीने अवलोकन केले असता सत्यप्रकार त्यांच्या ध्यानात आला। त्यांनी औरवाला पाचारण करून वस्तुस्थितीची कल्पना दिली। हा त्यांच्यासाठी फारच मोठा धक्का होता। शौनकांनी त्याला धीर दिला, त्याचे सांत्वन केले। मंदार आणि शमिका यांना मुक्त करण्यासाठी शौनक ऋषी आणि औरव यांनी 12 वर्षे गणेश आराधना केली। त्यांच्या उत्कट तपश्चर्येने गणपती प्रसन्न झाला। त्याने दशभुज स्वरूपात त्यांना दर्शन दिले। त्या दोघांनी त्याची मनोभावे स्तुती केली आणि मंदार व शमिका यांना वृक्ष योनीतून मुक्त करण्याची विनंती केली। तेव्हा गणपती म्हणाला, तुम्ही दोघांनी ज्या स्तोत्राने माझी स्तुती केली ते स्तोत्र कुंजन्मनाशन स्तोत्र म्हणून प्रख्यात होईल। जो कोणी या स्तोत्राचे 6 महिने भक्तिभावाने पठन करील त्याच्या दारिद्र्याचे निरसन होऊन त्याला मोठे वैभव प्राप्त होईल। भ्रूशुंडी हा माझा श्रेष्ठ भक्त आहे, महातपस्वी आहे। त्याचे वचन मोडणे विधीलाही शक्य नाही। पण आजपासून मंदार वृक्षाच्या मुळाशी मी नित्य वास्तव्य करीन असे वचन देतो। त्यामुळे तो त्रिखंडात पूज्य आणि पवित्र होईल। जो कोणी मंदार वृक्षाच्या खाली माझ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करील, दुर्वा आणि शमीपत्रांनी माझी पूजा करील, त्याच्या सर्व इष्ट मनोकामना मी पूर्ण करीन। हे इंद्रा, तेव्हापासून शमीपत्रे गणपतीला अतिशय प्रिय झाली। अशा रीतीने गणेश पुराण भाग 2 अध्याय 34 व 35 समाप्त। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ।